नमस्कार, द ममाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। शक्यतो आपण डब्यासाठी नेहमी फ्राय भाजीचाच विचार करतो, कारण की त्या कॅरी करायला इझी पडतात। तर अशीच एक फ्राय भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती भाजी आहे भेंडीची। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी भेंडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कपड्यांनी पुसून त्याला अगदी कोरडी केलेली आहे आणि अशी बारीक कट केलेली आहे। आणि एक 10 मिनिटं फॅन खाली ठेवली होती, म्हणजे त्यातलं अजून ती थोडीशी ड्राय होईल। आणि इथे घेतलेला आहे ठेचलेला लसूण भरपूर घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आता आपण फोडणी करायला घेऊया। इथे मी ही फ्राय भाजी लोखंडी तव्यात करणार आहे आणि तेल जास्त घालायचं नाहीये, फक्त एक पळी आणि थोडंसं वरती घातलेलं आहे। फ्राय भाज्यांसाठी नेहमी शक्यतो पसरट भांडं घ्यायचं, म्हणजे एक तर तवा घ्यायचा किंवा फ्राय पॅन घ्यायचं। कढई वगैरे घेतली तर त्यात पाणी सुटतं। आता तेल गरम झालेलं आहे आणि इथे मी फक्त फोडणीला राई घातलेली आहे। राई चांगली तडतडली की आता त्यात घालायची आहे चिरलेली हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण। 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे। आता हे सगळं चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। मिरची अगदी छान फ्राय झाली पाहिजे आणि लसूण एकदम तांबूस रंगावरती फ्राय झाला पाहिजे। थोडा करपला तरी चालेल, त्याने जास्त छान फ्लेवर येतो। असा व्यवस्थित करपला गेला पाहिजे। हे बघा, तुम्ही बघू शकतात असा लसूण छान तांबूस झालेला आहे, मिरची पण छान तळली गेली आहे। आता त्यावरती आपल्याला घालायची आहे चिरलेली भेंडी। आता भेंडी घालून झाल्यानंतर ती सगळी मिक्स करून घ्यायची आहे। म्हणजे जी फोडणी आहे करपलेली ती थोडी करपवून घेतली आपण, कारण की फ्लेवर चांगला येण्यासाठी। ती संपूर्ण भेंडीला सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। म्हणजे खालीच ठेवली ती आणि वरतीच भेंडी राहून दिली आणि शिजायला ठेवली भाजी, तर पुन्हा ती फोडणी करपू शकते। म्हणून आधी सगळी मिक्स करून घ्यायची आहे। आणि मिक्स करून झाल्यानंतर ती संपूर्ण तव्याला व्यवस्थित भेंडी पसरवून घ्यायची आहे। एका जागी गोळा करायची नाहीये, म्हणजे सगळीकडनं व्यवस्थित त्या भेंडीला शेक लागेल। व्यवस्थित पसरवायची आहे आणि त्याच्यावरती फक्त 1 चमचा आपल्याला धणे पावडर घालायची आहे। आणि धणे पावडर घालून झाली का त्यावरती झाकण मारायचं आहे। झाकण मारून एक 5 मिनिटं भाजी वाफवून घ्यायची आहे। म्हणतात झाकण मारल्यानंतर भाजी चिकट होते, तसं काही नाहीये, तुम्ही बघू शकतात। आता आपण भाजी उघडलेली आहे झाकण 5 मिनिटांनी। आता आपण ती भाजी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सगळी। आता झाकण ठेवायचं नाहीये आणि पुन्हा भाजी व्यवस्थित पसरवून ठेवायची संपूर्ण तव्याला। आता त्यामध्ये एक छोटा चमचा साखर घालायची आहे। साखरेमुळे टेस्ट तर छान येतेच, पण भाजी कुरकुरीत होण्यास पण मदत होते। आणि व्यवस्थित आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी शिजेपर्यंत 2-2 मिनिटांनी भाजी आलटून पालटून दोन्ही बाजूनी शेकायची आहे व्यवस्थित, खालती वरती करून। आणि भाजी पसरूनच ठेवायची आहे प्रत्येक वेळी, तेव्हा ती व्यवस्थित सुटसुटीत होणार आहे। हे बघा, आपली भाजी आता एकदम व्यवस्थित फ्राय झालेली आहे, तुम्ही बघू शकता। छान दिसते पण आहे आणि चिकटपणाही नाहीये भाजीला। आता आपण घालायचं आहे त्यात चवीनुसार मीठ। आणि त्या मीठ घातल्यानंतर पुन्हा 2 मिनिटं तशीच पसरवून ठेवायची आहे। आणि त्यानंतर गॅस फास्ट करायचा आहे आणि 1-2 मिनिटं फास्ट गॅसवरती ती भाजी खालती वरती कंटिन्युअसली परतवायची आहे, म्हणजे खाली लागली नाही पाहिजे। अशा प्रकारे आपले सुटसुटीत भेंडीची फ्राय भाजी झालेली आहे। आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा, तुम्ही बघितलं असा मी ह्या भाजीसाठी लिंबूचाही वापर केला नाहीये, बेसनचा वापर केला नाहीये, तरी सुद्धा ती भाजी सुटसुटीत झालेली आहे, छान शिजली आहे। आणि रंग सुद्धा किती छान हिरवागार त्याचा राहिलेला आहे। लसूण सुद्धा करपलेला इतका छान दिसतोय, तेवढाच तो चवीला पण छान लागतोय। अशा छान छान रेसिपीसाठी, चमचमीत सुटसुटीत चवदार भाज्यांसाठी द ममाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।